सोनवणे ऑफिसर्स करिअर अकॅडमीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. नव्याप्रमाणे या अगोदर सांगितल्याप्रमाणे नवीन विद्यार्थी, नवीन यशोगाथा आणि नवीन कुटुंब. चला तर मित्रांनो, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बदनापूर या गावी आलो आहोत. एक विद्यार्थी होता 2023-24ला आपल्याकडे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या इंडियन एअरफोर्सची एक्झाम क्रॅक केली आहे. काही दिवसात त्याचा रिझल्ट येणार आहे. सोबतच भारतीय सशस्त्र सेना दलाच्या इतर अधिकाऱ्याच्या परीक्षेची तयारी करतो तो. तर चला तर जाणून घेऊया आपण त्याचा अनुभव. मित्रा, सर्वप्रथम आपल्या प्रेक्षकांना तुझं नाव आणि ऑफिसर्स करिअर अकॅडमीला तू कधी जॉईन झाला होता हे सांग. नमस्कार मित्रांनो, मी भावेश ज्ञानेश्वर मोरे. बदनापूर या गावाहून मी येतो आणि माझं गाव जे छोटंसं गाव आहे आणि मी 10वीत असताना एक स्वप्न म्हणजे माझं होतं की भारतीय सैन्यात अधिकारी व्हायचं आहे आणि त्या तयारीला मी 11वीपासून लागलो आणि मी 12वीच्या स्टार्टिंगला म्हणजे 2023च्या स्टार्टिंगला मी ऑफिसर्स करिअर अकॅडमी वाघोली पुणे ही अकॅडमी जॉईन केली. आणि ती जॉईन केल्यानंतर माझ्यामध्ये खूप कमतरता होती. जसे की ज्या क्वालिटीज एका अधिकाऱ्याला पाहिजे असतात त्या क्वालिटी माझ्यामध्ये नव्हत्या. जसे की ग्रुप डिस्कशन असेल तर त्यामध्ये मी बोलू शकत नव्हतो. त्यानंतर एक्सप्रेशन ॲबिलिटी, सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट, त्यानंतर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या की माझ्यामध्ये नव्हत्या. आणि मी त्या ऑफिसर्स करिअर अकॅडमी जॉईन केल्यानंतर त्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या. आणि रिटर्नचं तर जसे प्रोफेसर अकॅडमीमध्ये आहे, जसं की अमित कुमार दुबे सर असतील, तर आमचे कृष्णा भैया, सगळ्यांचे लाडके कृष्णा भैया, आणि त्यानंतर अभिषेक दुबे सर आणि बाकी जो काही नॉन टीचिंग स्टाफ आहे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला. ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्या वेळेच्या आधी त्यांनी देण्याचं काम केलं. आणि मी जे आहे माझ्या पहिल्या अटेम्प्टला एअरफोर्सला पास झालो. सगळ्या गोष्टी माझ्या झाल्या. इंटरव्ह्यू पण मी पास झालेलो आहे आणि आतापर्यंत मी जवळपास 8 परीक्षामध्ये पास झालेलो आहे, ज्या की सगळ्या एकदम क्वालिटी परीक्षा होत्या. आणि OCAमध्ये तुम्हाला एक सांगतो, जर अधिकारी जर व्हायचं असेल तर OCA हाच एक योग्य मार्ग आहे. ज्या दिवशी तुम्ही OCA जॉईन करसाल त्या दिवशी तुम्ही 30% अधिकारी होऊन जासाल. कारण तिथलं वातावरण असं आहे की जो कोणी त्यांचा शेड्यूलला ज्यावेळेस फॉलो करतं तर शेड्यूल फॉलो केल्यानंतर आपल्यामध्ये इतके चेंजेस दिसायला लागतात की तुम्ही त्याची अपेक्षा पण करू शकत नाही. जसं की मी अकॅडमीत गेल्यानंतर 2 महिन्यानंतर वडील माझे आले होते आणि ते बोलले आणि त्यांनी स्वतः सांगितले की चेंजेस तुझ्यामध्ये 2 महिन्यामध्ये काय चेंजेस झाले आहे. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की 1-1.5 वर्ष जर मुलगा ऑफिसर अकॅडमीमध्ये राहिला तर त्यामध्ये किती फरक येईल आणि किती क्वालिटीज त्याच्यामध्ये येतील. आणि सांगायचं जर झालं तर माझे आई वडील असतील, काका आजी वगैरे सगळ्यांनी खूप सारा सपोर्ट केला. त्यांच्या सपोर्टमुळे आज मी जो काय तो आहे. आणि पुढं ऑफिसर अकॅडमीचे खूप खूप आभार आणि दुबे सरांचे खूप खूप आभार. सांगायचं तात्पर्य म्हणजे जेवढं ऑफिसर्स करिअर अकॅडमी याला गायडन केलंय त्याच्यापेक्षाही जास्त त्यांनी स्वतःला तिथं सिद्ध केलंय. त्याचं राहणं, त्याचं वागणं, त्याचा स्वभाव, अत्यंत गुणी विद्यार्थी. तो जो ऑफिसर्स करिअर अकॅडमीचे गुणगान गातोय त्याच्यामागं त्याची खरा चेहरा आहे. तो त्याचे अगदी अंतकरणातले हे शब्द आहेत. यानंतर मी त्याच्या पालकांना विचारणार आहे. त्याचे काका आपल्यासोबत आहेत, त्याचे वडील आहेत, मम्मी आहे आणि आजी. मी सर्वप्रथम काकांना विचारणार आहे. ज्यावेळेस तुम्ही भावेशला डिफेन्समध्ये पाठवायचा असा निर्णय घेतला त्यावेळेस घरात एकंदरीत काय चर्चा झाली? चर्चा अशी होती की त्याची इच्छा पण होती आणि सगळ्यांना पण थोडंसं आता दूर चालला म्हणजे थोडं आता सिनियर असतील तर आपण एज्युकेशन केलेलं आहे पण त्या दृष्टीने आपल्याला वाटतं बाहेर जाऊनच काहीतरी होणार. आपण जर इथंच ठेवलं ना आपण जे केलं त्याच गोष्टी जर बाकीचे एज्युकेशन कम्प्लीट करून इथंच जर ठेवलं तर होणार नाही. त्या हिशोबाने ते त्याला बाहेर पाठवलं, पुण्याला पाठवलं. आणि काहीतरी त्याची पण इच्छा आणि सगळ्यांची इच्छा. आजची कंडिशन अशी आहे की बाहेर एज्युकेशन काहीतरी केल्याशिवाय काही घडत नाही. बरोबर. इथं प्रॉपरला राहून बाकी सगळ्या सुविधा नाही आहेत आणि बाहेर गेल्यानंतरच तो काही बेटर बनू शकतो. या हिशोबाने आम्ही त्याला सपोर्ट करत गेलो आणि आज पण त्याला करत आहे आम्ही सपोर्ट. वा. नाही, भविष्यातही आपण सपोर्ट करणारच आहोत. मी पप्पांकडे येईल. फार कष्ट आणि परित्यागाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या मुलांनी यश मिळवलंय आणि मिळवतच राहील. उच्चस्तरीय अधिकारी तो होईलच. एक वडील म्हणून जो तो ही मेहनत करतोय त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का? आहे ना, मी आहे समाधानी आहे. समाधानी आहे. तो ज्या लेवल पर्यंत गेला
ते इकडे राहून तर ते भेटलंच नसतं. बरोबर बरोबर. तिथे गेल्याच नंतर त्यांनी ती लेवल गाठली. वा वा. तो का आज काही पण करू शकतो. बरोबर. घरची तुमची हालाकीची परिस्थिती आहे. हो मी एकंदरीत माझ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितोय, अगदी छोटंसं घर, इथेच तो अभ्यास करतोय, इथंच छोट्या भावाला सोबत अभ्यास करतोय. एवढ्या कठीण परिश्रमातून तो आज यश संपादन करतोय. याच्यामागे खरंच त्याच्या मेहनतीला सलाम आहे. मी पप्पांकडे पुन्हा येतो. मला फक्त एक गोष्ट सांगा, त्याच्यात जे चेंजेस आले हे एक उत्तम माणूस म्हणून तुम्हाला कशी दिसले? त्याचे वागणं असेल, बोलणं असेल, काय वाटलं तुम्हाला? त्याच्या वागण्यामध्ये आणि त्याच्यात जी हुशारी आली, कारण की घरामध्ये तर असं बाहेर कोणी पडलं नाही. बरोबर बरोबर. आम्ही सुरुवातीला ते पाठायचा निर्णय खूप धाडसी मनात घेतला. मग तिथे गेल्याच नंतर त्याला तिचे शिक्षण आलं. आम्ही कधी बाहेर मुंबईला पुण्याला जाऊ शकत नव्हतो. नाही जाऊ शकत. तो बरोबर. आज आम्हाला घेऊन फिरतोय बाहेर. वा वा. हेच खरं यश आहे. मी आजी आणि मम्मीकडे जाईल. मुळात नातवाला किंवा मुलाला आपल्यापासून लांब करणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज असतं पहिल्यांदा, आणि ते चॅलेंज तुम्ही पूर्ण केलं. तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला तुम्ही घराच्या लांब पाठवलं, अगदी मनावर दगड ठेवून पाठवलं. तो आज ना उद्या अधिकारी होईलच. येणाऱ्या काही प्रोव्हिजनल लिस्ट मध्ये त्याचं नाव अजून असेल. तयारीची ना आमची, आम्ही म्हणत नाही जी. ना असं माग आला म्हणून माग घ्यायचं. जी जी जी. अजून आम्हाला असं पुढंच पाठाची तयारी आहे आमची. बरोबर 2 बरोबर. पाऊल पुढं हेच करायची तयारी आहे आमच्या. हो हो. नाही नाही, असं नाही आम्ही म्हणतो आज नाही उद्या होईनच. होईनच तो होईनच होईनच, तू स्वतः पायावर उभी राहशीनच. राहणारच. त्याच्यात ती आम्ही- क्वालिटी आहे. हा त्याच्यात ती क्वालिटी त्याच्यात आहे. क्वालिटी म्हणूनच आम्ही म्हणतो बरोबर बरोबर काही ना काही करून दाखीनच येऊ. बरोबर बरोबर. हा हे माग नाही येणार असं वाटतं ना. नाही नक्कीच. हा मी भविष्या आईकडे जाईल. हा मम्मी म्हणून ज्यावेळेस आपल्या मुलाला तुम्ही लांब पाठवायचा निर्णय घेतला, तो ह्या आईला सोडून देशसेवेच्या करण्यासाठी दुसऱ्या आईकडे जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम राजी झालात का या गोष्टीला? हो झाले ते. जी. थोडस असं तर काही दिवस मला असं जड गेलं होतं. हम्म, हम्म, इथून चालला की हम्म. असं वाटत आहे आपण आता कधी येईन काय होईल. पण हम्म. एकदा प्रत्यक्ष आम्ही तिथं आलो होतो भेटायला. ओके. हो मग तिथं अकॅडमीला मॅडम- तुम्ही आले होते. हा, आम्ही आलो होतो बरं, आम्ही. बरं. आम्हाला मॅडमना एवढा सांगितलं होतं की हा मुलगा काहीतरी करल. हम्म, हम्म, हम्म. तेव्हापासून आम्हाला असं वाटलं होतं की हा आपल्या सांगण्यापेक्षा हम्म, हम्म, हम्म. तुमच्या तोंडून ऐकणं हेच राहतं. अच्छा. तर मग त्यानं ते सगळं काही केलं. घरी बी अभ्यास लय करायचा, तो लहानपणापासून अभ्यास करायचा. आणि श्रोत्यांना सांगू इच्छितो की हे त्याचं यश आहे. त्याची मेहनत, त्याची चिकाटी, आणि जे त्याने बघितलं, त्याच्या कुटुंबानं बघितलेलं स्वप्न साकार करण्यासाठी लागणारे धडपड, हे सगळे गुण या विद्यार्थ्यात आहेत. मी भावेशला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. त्याच्या कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी त्यांच्या मुलासाठी हवे तेवढे प्रयत्न केलेत आणि हवे तेवढे सपोर्ट करतो. मराठवाड्यासारख्या दुर्गम भागातून छत्रपती संभाजीनगरमधल्या एक छोटंसं गाव, जिथून स्वप्न हे तयार झालं, आणि ते आज हवाई दल असेल, नौदल असेल किंवा आर्मी असेल, यामध्ये ते स्वप्न काही दिवसातच जाणार आहे. तर आपल्या ऑफिसर्स करिअर अकॅडमीकडून त्याच्या कुटुंबांना त्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.